नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत 10वी गणित भाग 1 चा सराव संच 2.2 वर्ग समीकरण प्रकरणातील सराव संच 2.2 बघतोय मित्रांनो. त्याचा हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात आपण पहिली 6 गणित बघितली, तर राहिलेली 6 गणित आपण या भागात बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या जय मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, सराव संच 2.2 मधलं आपण 7वं गणित बघूयात. प्रश्न काय आपला की खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवायचे. बरोबर, आतापर्यंत आपण 6 गणित सोडवलेत अवयव पद्धतीने. त्यातलं आता 7वं गणित आहे. त्या 7व्या गणितात आपल्याला काय करायचंय की कृती पूर्ण करायची. कृती दिलेली आहे त्यांना आपल्याला आपल्याला काय करायचंय की कृती पूर्ण करायची, म्हणजे हे सोडवायचे. ओके, तर बघा, सेम स्टेप फॉलो करायच्या. बरोबर, कृतीच असू दे किंवा आपल्याला डायरेक्ट सोडवायचं असू दे, सेम स्टेप फॉलो करायच्या. पहिली स्टेप काय असते की आपण बघतो की सगळं बरोबर चिन्हाच्या अलीकडे आहे का. बरोबर, म्हणजे इकडे उजव्या बाजूला फक्त शून्य पाहिजे. सगळं बरोबर चिन्हाच्या अलीकडे का बघतो, तर ऑलरेडी आहे. त्यामुळे आता पुढच्या स्टेपला जायचं. तर पुढच्या स्टेपला आपल्याला काय करायचंय, पुढच्या स्टेपला आपण काय करायचो की मधल्या पदाचा अवयव पाडायचो. अवयव पाडताना काय करायचो की आता इथं बघा, इथं बेरीज किती आली पाहिजे. बेरीज मधलं पद जेवढं असतं तेवढी बेरीज आली पाहिजे, म्हणजे बेरीज किती आली पाहिजे, 7 आली पाहिजे. ओके, आणि गुणाकार किती आला पाहिजे, गुणाकार किती आला पाहिजे, गुणाकार. तर गुणाकार बघा, हे स्थिर पद आणि एक्स वर्ग सोबत जे असतं त्यांचा गुणाकार जेवढा होईल तेवढा गुणाकार आला पाहिजे. आता स्थिर पद काय आपलं, इथं लिहितो मी 5 वर्गमुळात 2 गुणिले एक्स वर्ग सोबत काय वर्गमुळात 2, ह्यांचा जर गुणाकार केला तर किती येईल बघा. आता इथं बघा, हे 5 आणि काय करायचं, असा ज्यावेळेस गुणाकार असेल त्यावेळेस जे वर्गमुळात असतं त्यांचा गुणाकार करायचा, आणि जे वर्गमुळाच्या बाहेर असतं त्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे काय, तर 5 आहे आणि तर काहीच नाही म्हणजे 1 आहे. मग 5 गुणिले 1 म्हणजे 5. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे किती, तर वर्गमुळात 4, कारण बेदुने 4 आणि वर्गमुळात 4. मग बघा, 5 कसं आलं, 5 गुणिले 1 म्हणून 5 हे आहे तसंच घेतलं. वर्गमुळात 4 म्हणजेच किती, वर्गमुळात 4चं वर्गमूळ किती, 2. हे 5 जण किती, 10. म्हणजे गुणाकार किती आला पाहिजे, 10. कसं केलं समजलं. हे स्थिर पद होतं आणि हे एक्स वर्ग सोबत वर्गमुळात 2 होतं, ह्यांचा गुणाकार करायचा. गुणाकार ज्यावेळेस असा असतो त्यावेळेस बाहेर जास्त त्यांचा गुणाकार करायचा आणि वर्गमुळात जास्त त्यांचा गुणाकार करायचा. बाहेर 5 होते तर काहीच नव्हतं, म्हणून 5 की 5, काहीच नसतं त्यावेळेस 1 घ्यायचं. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे किती, वर्गमुळात 4. मग 5 वर्गमुळात 4चं वर्गमूळ किती, मग 4चं वर्गमूळ किती असतं, 2. 5 गुणिले 2 किती, 10. म्हणजे गुणाकार किती आला पाहिजे, तर 10 आला पाहिजे. आणि बेरीज किती आली पाहिजे, 7. अशा कुठल्या दोन संख्या आहेत की ज्यांची बेरीज 7 येते आणि गुणाकार 10 येतो. बघा, विचार करा. अशा संख्या असतात 5 आणि 2. बरोबर, कारण 5 दोन्ही किती होते, 10, आणि 5 आणि 2 किती होते, 7. दोन्हीला अधिक चिन्ह, कारण इथं दोन्ही अधिक आहे म्हणजे 5 आणि 2. म्हणजे इथं काय घेणार आपण, तर 5 एक्स आणि 2 एक्स. इथपर्यंत समजलं. अवयव कसं आलं, मधल्या पदा एवढी बेरीज आणि ह्या दोन पदांचा गुणाकार जेवढा होईल तेवढा गुणाकार, म्हणजे स्थिर पद आणि एक्स वर्ग सोबत जास्त यांचा गुणाकार. जर काहीच नसेल एक्स वर्ग सोबत तर फक्त ह्याच्या एवढा गुणाकार आला पाहिजे. ते एक वर्ग मग 2 होतं म्हणून आपण ते घेतलं. त्यानंतर आता पुढची स्टेप. पुढच्या स्टेपला आपल्याला काय करायचं, आपण अवयव काढला, आता 2-2चा ग्रुप करायचा, हा एक आणि हा एक. त्यातून काय काढायचं, तर कॉमन काढायचं, म्हणजे जे सारखं दिसतंय ते काढायचं. त्याआधी आता बघा, कॉमन काढण्याआधी मी एक स्टेप अजून वाढवतो. काय करतो बघा, इथं तुमच्या पुस्तकात नाही दिली ती, पण तुम्हाला समजण्यासाठी आपण एक स्टेप वाढू. एक्स वर्ग या इथं असलेलं अधिक 5x, हे दोन्ही आहे तसंच लिहिलं, अधिक मी काय करतो, तर ह्या 2ला काय लिहितो, तर वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. 5 वर्गमुळात 2 आहे तसं लिहिलं. ह्या 2ला काय लिहिलं आपण, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. त्याचा अर्थ तोच होणार आहे. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे किती, तर वर्गमुळात 4, आणि वर्गमुळात 4 म्हणजेच किती, तर 2. त्याची फोड करून लिहिली. का लिहिली अशी, तर बघा पुढच्या स्टेपला समजेल तुम्हाला की असं का लिहिलं मी. तर बघा, आता आपल्याला कॉमन काढायचंय. इथं ऑलरेडी त्यांनी एक्स कॉमन काढलाय. ज्यावेळेस आता हे 2 पद आणि हे 2 पदातून आपल्याला कॉमन काढायचंय, मग ज्यावेळेस इथं त्यांनी एक्स कॉमन काढून दिलेला आहे ऑलरेडी आपल्याला. बरोबर, एक्स कॉमन काढल्यावर इथं काय राहील, हे वर्गमुळात 2 राहील आणि एक्स वर्गातला 1 काढलाय, राहिलेला 1 इथं, आणि इथं एक्स ऑलरेडी काढलाय म्हणजे काय राहील, इथं 5 राहील. बरोबर, कॉमन काढायचं. आपण मागच्या गणितांमध्ये पण बघितले की दोन्हीकडे जास्त आपण कॉमन काढले, तर एक्स होता तो कॉमन काढलाय त्यांनीच दिलं ऑलरेडी.
इथं राहिलं काय वर्गमुळात 2 आणि इथं एक्स वर्ग मधला एक बाहेर काढलाय, एक इथं राहिला, इथं एक्स बाहेर काढला, इथं 5 राहिला. बरोबर. आता इथं बघा, इथं आपल्याला काय, इथं आता आपण काय केलं, इथं वर्गमुळात 2 आहे. बरोबर. इथं त्यांनी वर्गमुळात 2 आपल्याला ऑलरेडी कॉमन दिले. बरोबर ना, त्यांनीच दिले हे आपल्याला. मग वर्गमुळात 2 जर कॉमन काढला असेल तर इथलं म्हणजे इथलं एक काढलंय बाहेर, इथं राहिलं काय वर्गमुळात 2 एक्स, कारण एक्स दोन्हीकडे नाहीये म्हणून तो कॉमन नाही काढू शकत. आणि इथलं वर्गमुळात 2 ऑलरेडी बाहेर आहे, म्हणजे इथं काय राहिलं 5. बरोबर. आता समजलं का फोड करून असं लिहिलं. जर फक्त 2 घेतलं असतं तर 2x आणि इथं म्हणजे ह्यांच्यात जर बघितलं तर ह्यांच्यात काहीच कॉमन दिसत नव्हतं. बरोबर ना, इथं 2 आहे, इथं वर्गमुळात 2 आहे, ते कॉमन आहे का, नाहीये. म्हणून आपण 2 ला काय करून नेलं, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. पुढच्या एक्झाम्पल मध्ये पण आपण असंच करणार आहे, त्यामुळे हे व्यवस्थित समजून घ्या. हे असं केल्यामुळे काय केलं, त्यांनी वर्गमुळात 2 आपल्याला कॉमन दिलं होतं. बरोबर. मग राहिलं काय, इथं वर्गमुळात 2 एक्स आणि अधिक 5 वर्गमुळात 2 आपण इथं कॉमन काढले. बरोबर. मग बघा, हे झाल्यानंतर आपण काय बघतो की हे 2 कंस सारखे आलेत का, तर आलेत. त्यानंतर आपण पुढच्या स्टेपला जातो. म्हणजे काय, पुढच्या स्टेपमध्ये काय, जे सारखं सारखं आले ते एकदा लिहितो. म्हणजे काय, वर्गमुळात 2 एक्स अधिक 5 वर्गमुळात 2 एक्स अधिक 5 आणि हे एक्स अधिक वर्गमुळात 2 ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. एक्स अधिक राहिलेला आपण एका कंसात घेतो. बरोबर. त्यानंतर इथं काय, हे ऑलरेडी असंच लिहिलं त्यांनी, हेच आपण परत लिहितो की वर्गमुळात 2 एक्स अधिक 5 बरोबर 0. बरोबर. किंवा हे 1 बरोबर 0. आता एक्स बरोबर काय येईल, तर बघा इथं तर डायरेक्ट त्यांनी दिलं एक्स बरोबर. आपण काय करू, इथं ते सॉल्व्ह करू थोडंसं. म्हणजे काय आहे थोडक्यात आपलं इथं की वर्गमुळात 2 एक्स अधिक 5 आहे. बरोबर. बरोबर 0 आहे. बरोबर ना. आपण एक एक पाठवूयात, जे तुम्हाला समजेल. वर्गमुळात 2 एक्स तसं ठेवलं तर आधी काय झालं, वजा 5 झालं. बरोबर. अधिक 5 पलीकडे गेल्यावर वजा 5 झाले. त्यानंतर आता वर्गमुळात 2 ला पलीकडे वाटू, म्हणजे काय, वजा 5 भागिले वर्गमुळात 2. म्हणजे इथं काय येईल, वजा 5 भागिले वर्गमुळात 2. वर्ग समीकरणाची मूळ काय झाली, तर एक्स बरोबर वजा 5 भागिले वर्गमुळात 2 आणि वजा वर्गमुळात 2. हे होतं मित्रांनो 7व गणित. कृती पूर्ण करायची होती. थोडंसं आपल्याला वर्गमुळात दिल्यामुळे कन्फ्युज झाल्यासारखं वाटतं, पण काय करायचं की आपले स्टेप फॉलो करायच्या. हे जे आपण इथं कशी कोड केली व्यवस्थित समजून घ्या. त्या गणितात जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तो कमेंटमध्ये विचारा, आणि जर हे समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो, जर तुम्हाला सराव संच 2.2 मधलं 7वं गणित समजलं असेल तर आता आपण 8वं गणित बघूयात. बघा 8वं गणितात काय सांगितलंय की 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 6 एक्स अधिक 2 बरोबर 0 या पद्धतीने सोडवायचं. बरं. असं 2 वर्गमुळात 6 दिसलं म्हणून घाबरून जायचं नाही. आपल्या स्टेप आहे तसे फॉलो करायच्या. पहिली स्टेप काय, सगळं बरोबर चिन्हाच्या अलीकडे पाहिजे, इकडे फक्त 0 पाहिजे. आहे का, आहे. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला की अवयव पाडायचे. अवयव पाडायचे म्हणजे कसे, तर आता बघा बेरीज काय आली पाहिजे आणि गुणाकार काय आला पाहिजे. बघा बेरीज किती आली पाहिजे, मधलं जे पद असतं किती आहे, मधलं पद वजा 2 वर्गमुळात 6. आणि गुणाकार किती आला पाहिजे, तर बघा स्थिर पद आणि एक्स वर्ग सोबत जास्त ते म्हणजे 2 आणि 3 यांचा गुणाकार म्हणजे बेत्रिक किती 6. गुणाकार किती आला पाहिजे 6. जे स्थिर पद असतं आणि एक्स वर्ग सोबत जास्त त्यांचा गुणाकार जेवढा असतो तेवढा गुणाकार आला पाहिजे अवयवांचा, आणि बेरीज एवढी आली पाहिजे. तर बघा आता कुठल्या अशा संख्या आहेत त्याला विचार करा. बघा अशा संख्या आहेत की मी लिहितो इथं वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6. बरोबर. तर बघा ह्याचं वर्गमुळात, आता ह्याला चिन्ह कुठली द्यायची ते बघूयात. आता आपण वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 7 घेतलं, ह्याला चिन्ह कुठली द्यायची, मी काय देतो, वजा वजा देतो. का, आता बघूयात आपण. बघा वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6चा गुणाकार काय होईल, म्हणजे 6 गुणिले 6 किती, तर 36. बरोबर. आणि वजा वजाचा गुणाकार काय होतो, अधिकच होतो. बरं. वर्गमुळात 36 आणि वर्गमुळात 36 म्हणजे किती, 36चं वर्गमूळ किती असतं 6. म्हणजे हे आपलं बरोबर की गुणाकार ह्या दोघांचा गुणाकार केला तर तो एवढा येतोय 6. बरोबर ना, कारण 6 6 36 वजा वजाचा गुणाकार अधिक होतो. 6 6 36 म्हणजे वर्गमुळात 36 आलं. वर्गमुळात 36 म्हणजे किती 6, म्हणजे गुणाकार किती आला पाहिजे 6 आला पाहिजे, ते आलं. आता बेरीज, बेरीज किती आला पाहिजे, वजा वर्गमुळात 2. ज्यावेळेस अशा दोन संख्यांची आपण बेरीज करतो म्हणजे काय येतं, वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 6 म्हणजे हे काय होतं की वजा 2 वर्गमुळात 6. बरं. वर्गमुळात 6 वर्गमुळात 6 होतं, ते आपण आहे तसंच घेतलं आणि बाहेर काहीच नव्हतं, इथं काहीच नसतं म्हणजे एक असतो, इथं एक असतो, मग एक आणि एक किती होतो 2. आणि वजा वजाचा वजा वजा ज्या वेळेस असतं त्यावेळेस आपण बेरीज करतो, उत्तराला वजा चिन्ह देतो. वजा वजा 1 आणि वजा किती, वजा 2 वर्गमुळात 6.
म्हणजे आपले अवयव काय आले पाहिजेत थोडक्यात, तर -6 आणि वजा वर्गमुळात 6 आणि वजा वर्गमुळात 6. बरोबर. मग आता इथं लिहूयात आपण की 3x वर्ग वजा वर्गमुळात 6x वजा वर्गमुळात 6x, कारण दोन्हीला वजा चिन्ह आहे ना, अधिक 2 बरोबर 0. ओके, आपण अवयव तर पाडून घेतले की हे -6 वजा वर्गमुळात 6 आणि वजा वर्गमुळात 6. आता आपल्याला काय करायचंय की कॉमन काढायचं. कॉमन काढण्यात जर तसं बघायला गेलं तर इथं बघा, ह्याच्यात काय कॉमन दिसतं, इथं फक्त x दिसतोय बरोबर, आणि इथं तर काहीच दिसत नाही कॉमन. ह्याच्या पुढच्या आधी आपल्याला काय करायचं, कॉमन काढण्याआधी काय करायचं, ह्याची आपण थोडीशी फोड करून, जशी मध्ये आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं होतं, एक स्टेप वाढवली होती बरोबर, त्याच्यात आपण फोड केली होती, तसं फोड करूयात. आता कशी ते बघा, ह्या 3x वर्गाला काय लिहितो, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 x वर्ग बरोबर, वर्गमुळात 3 लाच काय लिहिलं, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 तेच होणार आहे बरोबर. वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3चा गुणाकार घेत होतो वर्गमुळात 9. वर्गमुळात 9 म्हणजेच किती, 3 बरोबर. त्यानंतर पुढचं काय आहे, ह्याला काय लिहितो मी, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2. 3 दोन्ही किती होणार आहे, 6. x असाच सेम ह्याला पण तसंच देतो, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 x, आणि ह्या 2 ला काय लिहितो, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर 0. बघा, ही स्टेप महत्वाची आहे, ही स्टेप व्यवस्थित समजून घ्या. या 3 ला काय लिहिलं आपण, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. 3 तरी किती होणार आहे, 9. 9चं वर्गमूळ किती, 3, आणि हा x वर्ग आहे तसाच. वर्गमुळात 6 ला काय लिहिलं आपण, 3 दुणे 6 बरोबर ना, 3 दुणे 6, मग वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 वर्गमुळात 2, आणि हा x आहे तसाच. ह्या 6 ला पण सम तसंच, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर. आणि ह्या 2 ला काय केलं, जसं इथं 3चं केलं होतं, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे किती, 2 दुणे किती, 4, 4चा वर्गमूळ किती, 2. अशा पद्धतीने आपण फोड करून घेतली. का फोड केली, तर आता आपल्याला अवयव काढणं सोपं जाईल. आता बघा, सॉरी, कॉमन काढणं सोपं जाईल. ओके, आता ह्यातलं कॉमन काय दिसतंय बघा, x तर आहे दोन्हीकडं, म्हणून x आपण कॉमन पहिला काढून घेतला. त्यानंतर काय दिसतंय, इथं वर्गमूळ 3 आहे, इथं पण वर्गमूळ 3, वर्गमूळ 3 एक कॉमन काढलं तर वर्गमूळ 2 फक्त इकडेच. आता बघा, एवढं काढल्यावरती आतमध्ये काय राहिलं, आता इथं एक वर्गमूळ 3 बाहेर काढलाय, पण एक वर्गमूळ 3 राहिलाय, आणि इथं एक x बाहेर काढलाय, पण एक x राहिलाय, x वजा इथला आपण काय काढलाय, वर्गमुळात 3 काढलाय, मग राहिलंय काय, वर्गमुळात 2. ओके, त्यानंतर आता इथं बघा, हे झालं, हे समजलं. त्यानंतर आता ह्या 2 मधलं कॉमन काढायचे. काय कॉमन दिसतं, x इथं आहे, पण इथं आहे का, नाही, म्हणजे x कॉमन नाही निघून. इथं वर्गमुळात 2 आहे, इथं पण वर्गमुळात 2 आहे, म्हणजे वर्गमुळात 2 कॉमन निघणार. ओके, आपण काय करू, वर्गमुळात, आता इथं बघा, इथं अधिक वर्गमुळात 2 बाहेर काढायचं का वजा वर्गमुळात 2 बाहेर काढायचं, बघा आपण काय करतो, इथलं वजा चिन्ह घेतो, वर्गमुळात, हे वजा वर्गमुळात 2 बाहेर काढले, मग राहील काय बघा, इथं वर्गमुळात 3x, बघा काय केलं आपण, हा वर्गमुळात 2 बाहेर काढलाय बरोबर, हे वजा चिन्ह घेतलं, तर हा वर्गमुळात 2 बाहेर काढलाय, राहिलं काय, वर्गमुळात 3 आणि x तो घेतला. त्यानंतर वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 एक बाहेर काढलाय आपण बरोबर, एक बाहेर काढले, राहिले काय, एक वर्गमुळात 2 बरोबर 0. इथं वजा चिन्ह का, इथं अधिक आहे, तुम्ही म्हणता इथं वजा का, बघा ह्या वजा वजाचा गुणाकार काय होतो, अधिक होतो इथं बरोबर, म्हणून आपण इथं वजा केलं बरोबर. बघा काय काय कॉमन काढलं आपण, इथं जे कॉमन दिसत होतं आपल्याला, वर्गमुळात 3 आणि x ते काढलं, राहिलेलं ह्याच्यात लिहिलं. त्यानंतर इथं काय दिसत होतं, वर्गमुळात 2 इकडे होतं, ते आपण कॉमन काढलं, राहिलेलं ह्याच्यात लिहिलं बरोबर. त्यानंतर आता काय करतो आपण, हे 2 कंस सारखे आलेत का, तर सारखे आले, आपण पुढच्या स्टेपला जातो. पुढच्या स्टेपला काय करतो, जे सारखं आले ते एकदा लिहितो, म्हणजे काय, वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर हे, आणि दुसरं काय, वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 हे, जे राहिलं होतं ते एका कंसात लिहिलं बरोबर 0. आता काय करतो आपण, की वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0, किंवा वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. ओके, काय केलं, हे बरोबर 0 एकदा घेतलं आणि हे बरोबर एकदा 0 घेतलं बरोबर. मग आता आपण पहिला वर्गमुळात 2 ला पलीकडे पाठवूयात, वर्गमुळात 3x पलीकडे गेलो, हे वजा आहे, तिकडे गेल्यावर काय होणार, अधिक वर्गमुळात 2, किंवा
वर्गमुळात 3x आहे तसंच दिलं, याला पलीकडे करूयात वर्गमुळात 2. ओके. त्यानंतर आता एक्स ची किंमत काढायची, वर्गमुळात 3ला पण वर्गमुळात एक्स सोबत कसं आहे गुणिले, पलीकडे गेल्यावर काय होईल भागिले, म्हणजे काय वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3, किंवा तिथं पण सेम गुणिले तिकडे गेल्यावर भागिले वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3. आता बघा हे असं लिहिलं तरी चालेल, किंवा जर असं लिहिलं एक्स बरोबर वर्गमूळ एकदाच जर दिलं, कारण दोन्ही पण वर्गमुळात 2/3 असं लिहिलं तरी चालू शकतं. म्हणजे आपण काय केलं, वर्गमूळ एकदाच दिलं, पण दोन्हीला वर्गमूळ होतं त्यामुळे एकदाच दिलं. बरोबर, हे आलं मित्रांनो आपलं आन्सर 2/√3 किंवा 2/√3. बरोबर, हे होतं मित्रांनो 8वं गणित. असं दिलं होतं म्हणून कन्फ्युज व्हायचं नाही, व्यवस्थित स्टेप बाय स्टेप थोडंसं विचार करायचा आणि अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. गणितात जर तुम्हाला कुठला जरी डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आपण ह्याच्यावर परत एकदा सेपरेट व्हिडिओ करू. जर हे समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो, जर तुम्हाला 8वं गणित समजलं असेल तर आता आपण 9वं आणि 10वं गणित बघूया. बघा काय सांगितलंय की 2m कंसात m वजा 24 बरोबर 50. बरोबर, हे आपल्याला सोडवायचं आहे अवयव पद्धतीने. ओके. तर पहिली गोष्ट इथं बघा, इथं काय आहे की हे वर्ग समीकरण आहे का आता? नाहीये, कारण इथं काय 2m आहे, इथं वर्ग कुठंच दिसत नाही तुम्हाला. आपल्याला वर्ग समीकरण असण्यासाठी काय लागतं, तर एक चल लागतं आणि चलाचा मोठ्यात मोठा घातांक काय लागतो, 2 लागतो. इथं तसं आहे का? नाही. आधी आपल्याला वर्ग समीकरण तयार करून घ्यायला लागेल. काय करायचं आधी, हे सॉल्व्ह करायला लागेल. म्हणजे काय, ह्या 2m नी कंसाला जर गुणलं, ज्यावेळेस असं असतं त्यावेळेस काय करायचं, ह्या 2m नी पहिल्यांदा m ला गुणायचं आणि नंतर ह्या 2m नी 24 ला गुणायचं. म्हणजे काय होईल बघा, 2m नी m ला गुणल्यावर काय होईल, तर बघा 2 गुणिले m, 2m गुणिले m म्हणजे काय 2 आणि m गुणिले m म्हणजे काय m चा वर्ग. कारण बघा 2 ह्या m सोबत काहीच नाही म्हणजे 1, म्हणजे बे के बे, आणि m गुणिले m म्हणजे m चा वर्ग. त्यानंतर 2m ने जर 24 ला गुणल्यावर काय होईल, 24 दोन्ही किती 48 आणि हा m. बरोबर, 2m वर्ग वजा 48 बरोबर वजा 48 m बरोबर. हे पुढचे 50 आहेत तसे. बरोबर, सगळ्याला नाही गुणायचं, हे फक्त कंसाला आहे. म्हणजे 2m ने ह्या m ला गुणलं 2m वर्ग, 2m ने 24 ला गुणलं 48 m बरोबर बरोबर 50. त्यानंतर आता हे वर्ग समीकरण झालं का, झालं. इथं वर्ग आला, एक चल आलं. त्यानंतर आपल्याला काय लागतं, अवयव पद्धती सोडवण्यासाठी सगळं बरोबर चिन्हाच्या अलीकडे लागतं. म्हणजे काय, तर 2m वर्ग वजा 48m, 50 ला इकडे आणू होईल वजा 50, तिकडे अधिक म्हणलं इकडे वजा बरोबर 0. सगळं आलं. त्यानंतर आता आपल्या आहेत त्या स्टेप्स फॉलो करायचे. म्हणजे काय, तर आपली बेरीज किती आली पाहिजे, बेरीज किती आली पाहिजे वजा 48 आणि गुणाकार किती आला पाहिजे. बघा इथं 50 आहे, दोन्ही 50 दोन्ही 100 वजा 100 करणार, वजा 50 ना वजा 50 आणि इथं 2, या दोघांचा गुणाकार किती होतो 100, म्हणजे गुणाकार आला पाहिजे 100, बेरीज आली पाहिजे वजा 48. तर कुठल्या अशा दोन संख्या आहेत मग विचार करा, त्यांचा गुणाकार होईल वजा 100, बेरीज होईल वजा 48. अशा संख्या आहेत मित्रांनो. काय घेतो बघा इथं 50 आणि 2. तर बघा आता 50 आणि 2 मी घेतले. आता आपल्याला चिन्ह द्यायचे त्यांना. बरोबर, चिन्ह देताना काय काय आलं पाहिजे आपलं, की गुणाकार वजा 100 आला पाहिजे, बेरीज वजा 48 आलं पाहिजे. म्हणजे काय, आपण वजा देऊ आणि इथं अधिक देऊ. 50 मधून 2 गेले किती 48 आणि मोठ्या संख्येत चिन्ह म्हणून वजा, म्हणजे हे आलं बरोबर. आणि वजा 50 गुणिले 2 म्हणजे किती 50 दोन्ही 100, वजा अधिकचा गुणाकार वजा, म्हणजे आपले अवयव काय असणार आहेत वजा 50 आणि 2. मग आता बघा लिहूयात आपण इथं 2m वर्ग वजा 50m अधिक 2m वजा 50 बरोबर 0. 2m वर्ग वजा 50m अधिक 2m वजा 50 बरोबर 0. ओके. आता आपण 2 चे ग्रुप करून घेऊयात, त्यातून कॉमन काढूयात. काय कॉमन दिसतंय, m तर 2 इकडे पण आहे, m एकदा काढूयात. बरोबर, अजून काय दिसतंय बघा, 2 इथं पण भाग जाईल, इथं पण भाग जाईल, म्हणून 2 पण कॉमन काढूयात. कॉमन काढतो म्हणजे काय, ज्याने 2 पण भाग जातो ते कॉमन काढतो आपण, किंवा सारखं जे 2 इकडे ते कॉमन काढतो. इथलं 2 ऑलरेडी बाहेर काढले आणि m पण बाहेर काढलाय, राहिलेला एक m दिला, कारण m वर्ग आहे ना, एक काढला एक लिहिला वजा 2 बाहेर काढले म्हणजे किती 25, कारण 25 दोन्ही 50 बरोबर, m ऑलरेडी बाहेर काढलेला आहे बरोबर ना. 2 कॉमन काढले म्हणजे काय, इथं काय राहील m, 50 भागिले 2 म्हणजे 25 बरोबर. त्यानंतर इथं बघा, इथं काय कॉमन निघतंय आता, इथं m आहे पण इथं m आहे का नाहीये, मग 2 नी
इथं भाग जाईल, इथं पण भाग जाईल, मग 2 कॉमन काढला आपण. राहिलं का इथं यम राहिला, बरोबर ना. 2 बाहेर काढलं यम राहिला, 2 बाहेर काढले यम राहिला, वजा 25 दुने 50, मग इथं 25 आला. 25 दुने 50, 2 ऑलरेडी बाहेर काढल्या, बरोबर 0. बरोबर. मग बघायचं 2 कंस सारखे आलेत का? आलेत. मग काय करायचं, यम वजा 25 बरोबर 0. सॉरी, यम वजा 25 हे एका कंसात घेतलं जे सारखं आले ते, राहिलेलं काय 2m अधिक 2, 2m अधिक 2 बरोबर 0. बरोबर. आता काय करणार आपण, यम वजा 25 बरोबर 0 किंवा 2m अधिक 2 बरोबर 0. आता काय करू, या 25 ला पलीकडे पाठवूयात. यम बरोबर काय येईल, अधिक 25, कारण वजा या पलीकडे गेल्यावर अधिक, किंवा आता पहिल्यांदा या 2 ला पलीकडे पाठवूयात. 2m बरोबर अधिक 2 पलीकडे गेल्यावर काय झाले, वजा 2. हे असंच राहणार, ह्याच्यात आता पुढे काय होणार आहे का नाही. किंवा आता 2 ला पलीकडे पाठवूयात. यम बरोबर वजा 2, हे 2 गुणिले तिकडे गेल्यावर काय झाले, भागिले. हे काय होणार आहे, असंच राहणार आहे. किंवा यम बरोबर किती येईल, बेके बे म्हणजे वजा 1, वजा अधिकचा भागाकार वजा होतो. यम बरोबर 25 आणि यम बरोबर वजा 1. हे होत मित्रांनो 9वं गणित. काय केलं आपण, आधी आपल्याला असं दिलं तर आपण त्याला सोडवलं, मग वर्ग समीकरण तयार झालं, सगळं इकडे आणलं, त्याचे अवयव काढले आणि सोडवलं. तर मित्रांनो हे होतं 9वं गणित. काय समजलं असेल तर कमेंटमध्ये विचारा. त्यानंतर आपण बघूयात 10वं गणित. बरोबर, 10वं गणित. 10व्या गणितात काय सांगितलंय बघा, 25m वर्ग बरोबर 9. आता बघा, अवयव पद्धतीने आपल्याला सोडवायचं समीकरण. त्याच्यात 3 पद्धती आहेत, त्याच्यात 3 भाग असतात. बरोबर. पहिली आपण ही गणितं बघितली सगळी, आतापर्यंत 9 गणितं बघितली. आपण काय करत होतो, असं अवयव पाडत होतो, बरोबर ना. बेरीज एवढी झाली पाहिजे, गुणाकार एवढा आला पाहिजे. आता ही दुसऱ्या प्रकारची गणित आहेत, ही पण अवयव पद्धतच आहे, पण दुसऱ्या प्रकारची अवयव पद्धत. कशी बघा, ह्या तुम्हाला व्यवस्थित समजायचं असं. आता हे बघा, ह्या अवयव पद्धतीत काय करायचं, असं असेल त्यावेळेस काय करायचं, सेम पहिली स्टेप सेम करायची. काय करायचं, सगळं बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणायचं. 25m वर्ग ह्या 9 ला इकडे आणल्यावर काय येईल, वजा 9 बरोबर 0. ही स्टेप आहे तशीच केली, बरोबर. त्यानंतर आता बघा काय दिसतंय तुम्हाला इथं, तर बघा ह्या सगळ्या संख्या, ह्या दोन्ही संख्यांचा आपण वर्गमूळ काढू शकतो. म्हणजे काय, 25चं वर्गमूळ किती, 5. यम वर्गचं वर्गमूळ किती, यम. म्हणजे ह्यालाच काय लिहितो मी, 5m कंसाचा वर्ग, तेच होणार आहे 5चा वर्ग 25, यमचा वर्ग यम वर्ग, वजा हे कितीचं वर्गमूळ आहे, 3चं बरोबर 0. यांना काय लिहिलं मी, त्या 25m वर्गाला काय लिहिलं, 5m कंसाचा वर्ग. म्हणजे काय, 5चा वर्ग 25, यमचा वर्ग यम वर्ग, आणि इथं 3चा वर्ग 9. यांना असं लिहिलं. का असं लिहिलं तर बघा, आपल्याकडे एक सूत्र असतं. कुठलं सूत्र असतं, ए वर्ग वजा बी वर्गचं सूत्र असतं. मी 8वी 9वी 10वी 9वीत बघितलं असेल. ए वर्ग वजा बी वर्गचं सूत्र असतं. काय असतं ते ए वर्ग वजा बी वर्गचं सूत्र, ए अधिक बी ए वजा बी, बरोबर ना. ए अधिक बी ए वजा बी हे सूत्र असतं, बरोबर. आता इथं बघा, ह्याला समजा ए मानलं, ह्याला बी मानलं, ह्याला ए मानलं, ह्याला बी मानलं, आणि तर आपण ह्या सूत्रानुसार काय लिहू शकतो, ए अधिक बी. ए कशाला मानलंय आपण, 5ला, 5m ला, अधिक बी काय 3, आणि ए वजा बी. ए वजा बी, ए काय 5m, बी काय 3 बरोबर 0. काय केलं समजलं, हे सूत्र आपल्याला माहिती होतं. त्या सूत्रानुसार काय असतं, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी आणि ए वजा बी. ओके. ए अधिक बी, ए काय होता इथं 5m, बी काय होता 3, 5m अधिक 3, 5m वजा 3 बरोबर हे 0 आहे. तर आता पुढे काय करायचं, की हे बरोबर एकदा 0 घ्यायचं आणि हे बरोबर एकदा 0 घ्यायचं. म्हणजे काय, तर 5m अधिक 3 बरोबर 0, किंवा 5m वजा 3 बरोबर 0. हे बरोबर 0 एकदा घेतलं, हे बरोबर 0 एकदा घेतलं. 5m 3 ला पलीकडे पाठवू, वजा 3, किंवा 5m बरोबर वजा 3 पलीकडे गेल्यावर काय झाले, अधिक 3. मग आता आपल्याला m ची किंमत काढायची. m बरोबर वजा 3 भागिले 5, 5 गुणिले होते पलीकडे गेल्यावर भागिले, किंवा m बरोबर 3 भागिले 5. ओके. हे होतं मित्रांनो 10वं गणित. एकदम सोपं आहे.
तर आपल्याला सूत्र माहिती पाहिजे. इथे ए वर्ग वजा बी वर्गच आहे, ए वर्ग अधिक बी वर्गच. ए वर्ग अधिक बी वर्गच काय होणार आहे, ए अधिक बी ए अधिक बी. तर हे असतं मित्रांनो. अशा पद्धतीने ही दुसरी पद्धत असते अवयव पद्धत. त्या पद्धतीने पण आपण काढू शकतो जर असं गणित आलं तर. हे होतं मित्रांनो 9 आणि 10 गणित. तुम्हाला हे समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. कुठली गोष्ट समजली असेल तर कमेंटमध्ये विचारा. तर मित्रांनो जर तुम्हाला 9 आणि 10 गणित समजलं असेल तर आता 11 आणि 12 गणित बघूयात. बघा काय इथं, तर 7m वर्ग बरोबर 21m आणि ते नंतर बघूयात आपण. बघा 7m वर्ग जसं मी सांगितलं की अवयव पद्धतीने पहिली एक आपण पद्धत बघितली की ज्यात आपण बेरीज आणि गुणाकार बघायचो की एवढा आला पाहिजे त्या पद्धतीने अवयव घ्यायचो. दुसरी पद्धत आपण बघितली की सूत्र ए वर्ग वजा बी वर्गाचं सूत्र मागाशी बघितलं आपण ते. आता इथं बघा तिसरी एक पद्धत आहे. तिसरी एक पद्धतीने अवयव पद्धती हे गणित सोडवतो आपण अवयव पद्धतीचं. पहिलं काय करायचं, पहिली स्टेप सेम. ह्या 21m ला सगळं म्हणजे बरोबर चिन्हाच्या इकडे पाहिजे. म्हणजे काय 7m वर्ग वजा 21m, अधिक 21m इकडे आले वजा 21m झाले. बरोबर, ही पहिली स्टेप केली. त्यानंतर पुढे काय करायचं, आता बघा एकदम सोपं आहे. काय करायचं की ह्याच्यात काय कॉमन दिसतंय ते बघायचं. काय कॉमन दिसतंय, एम तो कॉमन दिसतोय, एम कॉमन काढून घेतला. त्यानंतर अजून काय कॉमन दिसतंय तर बघा इथं 7 ने भाग जातो, इथं पण 7 ने भाग जातो, म्हणजे 7 पण कॉमन निघेल. बरोबर, एवढं कॉमन काढल्यावर इथं काय राहिलं, इथं बघा 7m आपण ऑलरेडी कॉमन काढले, 1m राहिला इथं. एम वर्ग आहे ना, मग 1m राहिला, तो एम एक घेतला. इथं किती 7 त्रिक 21, एम तो ऑलरेडी आपण काढलेला आहे बरोबर 0. समजलं, जसं आपण आधी कॉमन काढायचो तसंच. ही काय काय कॉमन दिसत होतं, एम दिसत होतं तो काढला. 7 ने इथं बघ जातो, इथं बघ जातो, मग 7 पण काढला. इथं काय राहिलं, 7m वर्गातलं 7m बाहेर काढलं, मग एक एम राहिला, तो एक घेतला आणि 7 त्रिक 21 म्हणून 3 घेतला बरोबर 0. बरोबर, इथपर्यंत समजलं. त्यानंतर पुढची स्टेप एकदम सोपी बघा. एकदा हे 7m बरोबर 0 घ्यायचं आणि एकदा हे बरोबर 0 घ्यायचं. म्हणजे काय 7m बरोबर 0 किंवा m वजा 3 बरोबर 0. 7m बरोबर 0, m वजा 3 बरोबर 0. ओके, त्यानंतर आता m ची किंमत काढायची. m बरोबर 7 गुणिले पलीकडे गेल्यावर काय होईल, भागिले, किंवा m बरोबर किती होईल, वजा 3 पलीकडे गेल्यावर किती झालं, अधिक 3. ओके, त्यानंतर m बरोबर 0 ला 7 ने भागल्यावर किती येणार आहे, 0च, किंवा m बरोबर 3. चालेल, एवढंच आहे, काही अवघड नाहीये. फक्त कुठली पद्धत वापरायची ते समजलं पाहिजे. बरोबर, असं त्यावेळेस दिलं होतं, आपण ही पद्धत वापरली आणि आपल्याला किमती भेटल्या एमच्या. बरोबर, त्यानंतर आता हे समजलं असतात आपण 12व गणित बघूया. 12व गणितात बघा आता इथं काय केलंय आपल्याला, m वर्ग वजा 11 बरोबर 0. तर आता ह्या पद्धतीने सोडवायचं म्हणलं तर इथं काय कॉमन दिसतंय का दोघांच्यात, तर नाही, म्हणजे ह्या पद्धतीने सोडू शकत नाही आपण. कारण इथं काय होतं, m होतं दोन्हीकडे म्हणून ते कॉमन काढलं, 7 ने भाग जातो म्हणून कॉमन होतं म्हणून आपण ते काढलं. इथं कॉमन दिसतंय का काय, m इथं आहे पण इथं आहे का, नाही. मग इथं दुसरी पद्धत जी वापरायची ती म्हणजे काय बघा, m वर्गाला मी काय लिहितो, कंसात m त्याचा वर्ग, म्हणजे m चा वर्ग केल्यावर काय होणार, m वर्गच येणार आहे, वजा 11ला काय लिहितो बघा मी, तर वर्गमुळात 11चा वर्ग. म्हणजे काय बघा, वर्गमुळात 11चा वर्ग जर मी केला म्हणजे काय, वर्ग करतो म्हणजे काय आपण करतो ते दोनदा घेतो बरोबर ना. म्हणजे काय नाही, 11 गुणिले 11 घेतो ते 121, म्हणजे किती 11. म्हणजे थोडक्यात काय लिहिलं, 11ला काय लिहिलं, वर्गमुळात 11 आणि त्याचा वर्ग केला म्हणजे एवढंच येणार आहे. बरोबर, आता हे का केलं आपण, तर आपल्याकडे एक सूत्र आहे, कुठलं मगाशी जे वापरलं होतं आपण, a वर्ग वजा b वर्ग. बरोबर, आपण काय केलं, 11लाच घेतलंय, त्याची व्हॅल्यू न बदलता 11च येणार आहे. वर्गमुळात 11चा वर्ग जर केला तर 11च येणार आहे. तर आपण असं घेतलं कारण आपल्याला सूत्र वापरायचं होतं. बरोबर, काय असतं सूत्र, a अधिक b, a वजा b. इथं a काय आहे, m, आणि b काय आहे, वर्गमुळात 11. मग बघा, a काय आपला m अधिक b काय वर्गमुळात 11, आणि दुसरं काय, a काय आहे m वजा b काय वर्गमुळात 11. इथं बरोबर 0. एवढं भेटलं आपल्याला. त्यानंतर आपण काय करायचं, हे बरोबर 0 एकदा घ्यायचं आणि हे बरोबर 0 एकदा घ्यायचं. म्हणजे काय, m अधिक वर्गमुळात 11 बरोबर 0, किंवा m वजा वर्गमुळात 11 बरोबर 0. ओके, काय होईल, m बरोबर, त्याला पलीकडे पाठवूयात, म्हणजे काय होईल, वजा वर्गमुळात 11 किंवा
यम बरोबर वर्गमुळात 11 कारण वजा आहे पलीकडे गेल्यावर अधिक. अशा पद्धतीने मित्रांनो हे 12वं गणित सोडवायचं होतं, 11वं आणि 12वं. तर हे होतं मित्रांनो 12 एक्झाम्पल. तुम्हाला कुठला डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा, आणि हे 2 जण तर समजलं असेल तर तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो हा होता 10वी गणित भाग 1चा सराव संच 2.2. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.